चला तर आज आपण आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचं 5 ऑगस्ट 2024 रोजी आलेलं जे महत्त्वाचं सूचना आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। सर्वकष धोरणांतर्गत बार्टी सारथी महाज्योती आणि TRTI या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट प्रवेश परीक्षा ॲडमिट कार्ड जे आहेत त्याच्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे। तर महाराष्ट्र राज्यातील बार्टी सारथी महाज्योती आणि TRTI या संस्थांच्या लाभार्थी गटाकरिता राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2024-25 संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वकष धोरणांतर्गत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेची कॉमन एंट्रन्स टेस्ट दुसरे सत्र 10 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले असून त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे 5 ऑगस्ट 2024 रोजीचं अपडेट आहे। तर TRTI ची एक्झाम जी आहे तर त्याच्या संदर्भातलं वेळ देण्यात आलेली आहे, परीक्षेचा दिनांक देण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता। त्यानंतर संपूर्ण आहे 10 ऑगस्ट 2024ला, त्यानंतर आहे 11 ऑगस्टला एक्झाम आहे, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट त्यानंतर आहे TRTI बार्टी सारथी महाज्योती, त्यानंतर आहे 14 ऑगस्ट 2024ला TRTI बार्टी सारथी महाज्योतीची। तर कशासाठीची असणार आहे, एक्झामचं नाव देण्यात आलं आहे, एक्झामचं दिनांक देण्यात आलं आहे, एक्झामची वेळ देण्यात आलेली आहे, संपूर्ण वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला असेल त्यानुसार तुम्हाला त्या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेले आहे, त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील। ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून उपलब्ध होणार आहेत। ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला MPSC क्लास 3 सर्व्हिस कोचिंग, MPSC PSIST ASO पोस्ट कोचिंग आणि UPSC कोचिंग या 3 परीक्षाकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होतील। 8/8/2024 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून MPSC स्टेट सर्व्हिसेस गॅझेटेड कोचिंग, MPSC नॉन गॅझेटेड बीट आणि C ग्रुप पोस्ट जे आहे तर त्याच्यासाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील। आणि प्रवेशपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचे त्याचे पण स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत। आणि तुम्हाला जे तुम्ही ज्या पदासाठी आणि ज्या संस्थेमधून अर्ज केलेला आहे त्याच्या संदर्भातली कुठली अडचण काही शंका असेल तर तुम्हाला इथं हेल्पलाईन डेस्क नंबर देण्यात आले, तुम्ही त्याच्यावर संपर्क साधू शकता। सर्व उमेदवारांसाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।